नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत फायनली 9व्या दिवशी आणि जी आपली एक सायकल चालू आहे वीकमधली, तर ती तीन दिवसांची सायकल चालू आहे. तर ती 3 सायकलमधला आज बायसेप, ट्रायसेप आणि ॲप्स आजचा दिवस होता. वर्कआउट जे होतं ते आज खूप एन्जॉयबल असं वर्कआउट होतं, कारण की काल बॅक आणि चेस्ट हिट केल्यामुळे काल संध्याकाळी ॲक्च्युली जी मुगडी होती गुढीपाडव्याच्या गोष्टीमुळे आणि त्यामुळे मसल रिकव्हरीसाठी जो टायमिंग होता तर तो खूप कमी भेटला. पण स्टील प्रॉपर न्यूट्रिशन आणि डाएटमुळे तेवढा काही फरक जाणवला नाही. प्रॉपरली एकदम मस्तपणे पूर्ण बॉडी हिट झाली. बायसेप आणि ट्रायसेप्स ज्या एक्सरसाइजेस होत्या तर त्या 1.25 तासामध्ये एक वर्कआउट पूर्ण कंप्लीट झालं होतं. त्या दोन्हीमध्ये पण 4-4 सेट्स आज परफॉर्म केले. बायसेप्समध्ये बेसिकली बायसेप आणि ट्रायसेप या दोन्हींचे पण वर्कआउट जे आज होते तर ते अल्टरनेट परफॉर्म केले, ज्यामुळे मसल रिक्रुटमेंट जी होती तर ती इक्वली दोन्हीमध्ये पण हिट झाली. आणि जसं की आपण म्हणतो की अपोजिट मसल हिट केल्यानंतर व्हॉल्यूम वाढवण्यामध्ये आपल्याला मदत होते, तर त्यानुसारच आज किंवा एक पूर्ण वर्कआउट रुटीनमध्ये आपण त्या गोष्टी फॉलो करतो आहोत. कारण की सध्या डाएटमध्ये फॅट्सचं प्रमाण आणि कार्ब्सचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी झाल्यामुळे आपल्याला तिथे साईज कमी करायची नाही आहे, लीन बॉडी पोश्चर मेंटेन ठेवायचं आहे आणि बॉडी फॅट पर्सेंटेज कमी करून मसल मास आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे किंबहुना वाढवायचं आहे. म्हणून तिथे आपल्याला व्हॉल्यूमवरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि याच कारणामुळे आपण अपोजिट मसल्स जे आहेत ते हिट करतो आहेत. त्याच्यामुळे आज बायसेप्समध्ये सगळ्यात आधी बार्बेल कर्ल्स घेतले, पण बार्बेलमध्ये आपण झिगझॅग बार यूज केला. हे झाल्यानंतर केबल जी MFT मशीन आहे त्याच्यावरती केबल रोज घेतले आणि बेसिकली बायसेप्सच्या 3 जे मसल्स आहेत त्या 3 मसल्ससाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज परफॉर्म केल्या. त्या 2 एक्सरसाइज बायसेप्स प्रोकायसाठी केल्या, त्यानंतर एक्सटेंडेड शोल्डर करून बायसेप कर्ल्स केले. त्या गोष्टीमुळे दुसऱ्या मसल इन्व्हॉल्व झाले आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॅमर कर्ल्स केले. या गोष्टीमुळे तिसरा मसल इन्व्हॉल्व झाला. अशा प्रकारे बायसेप्सचे 4 एक्सरसाइजेस आणि ट्रायसेप्समध्ये बेसिकली जे नॉर्मल रुटीन होतं त्यापैकीच क्लोज ग्रिप चेस्ट प्रेस टाईप जे आपण मारतो ते, त्यानंतर डबल बारवरती, त्यानंतर ट्रायसेप एक्सटेन्शन MFT मशीनवरती आणि सगळ्यात शेवटला 2 एक्सरसाइज आज परफॉर्म केल्या. एक तर केबल किकबॅक्स होते आणि सोबत मी केबल प्रेस अप्स जे आहेत, ओव्हरहेड प्रेस जे आपण करतो डंबेल्स घेऊन ट्रायसेपसाठी, तर ते पण आज परफॉर्म केलं. त्याच्यामुळे टोटल फेल्युअरपर्यंत दोन्ही मसलला घेऊन गेलो, बायसेपमध्ये पण आणि ट्रायसेपमध्ये पण. जो डिक्रीजिंग सेट होता तर तो परफॉर्म केला प्रत्येक सेटसाठी. त्याच्यामुळे मसल जे फटिक रेट होतं तर तो कंप्लीट फेल्युअरपर्यंत गेलो, किंवा आपण जे म्हणतो की बियॉन्ड फेल्युअर, तर ती फेज आज अचीव केली. त्याच्यामुळे एकदम मसल जी फटिक रेट जो तर तो खूप जास्त वाढलेला होता. पण या आज पूर्ण एक्सरसाइजेसमध्ये दोन्ही एक्सरसाइजच्यामध्ये जो ब्रेक होता किंवा रेस्ट टायमिंग होता तर तो खूप कमी घेतला. म्हणजे ऑलमोस्ट 30 ते 40 सेकंड हा जो रेस्ट पिरियड असेल, त्यामुळे वर्कआउट थोडं लवकर कंप्लीट झालं. जसं की म्हटलं की 1.25 तासामध्ये कंप्लीट झालं, पण स्टील मला हे टार्गेट ठेवायचं आहे की मला 1 तासामध्ये वर्कआउट पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे. काल मी ते करू शकलो, कारण काल टाईम रिस्ट्रिक्शन पण होतं, त्या गोष्टीमुळे काल ते होऊन गेलं. पण आज स्टील थोडंसं एक्सटेंड करावं लागलं. पण अजून येत्या काळामध्ये त्या टायमिंग जो असेल तो कमी करण्याचा अजून आपण प्रयत्न करणार आहोत. फ्लेक्झिबिलिटी जी गोष्ट आहे तर ती खूप चांगली मला फील होती आहे की ती वाढत जाते आहे. म्हणून मी जेव्हा कंपाऊंड स्ट्रेचेस करतो आहे वर्कआउटनंतर तेव्हा पण ती जाणवती आहे. कारण की मी लेट सपोज मी जे आपण हेड नीला होल्ड करून ठेवतो तर ती एक्सरसाइज मला आधी टच करणं अवघड होतं, पण आता मी त्या सेम एक्सरसाइजमध्ये 15 ते 20 स्वतःला होल्ड करून ठेवू शकतो. या सिंपल गोष्टींमधनं आपले वाढ जाणारा प्रोग्रेस मला दिसून येतो आहे. या गोष्टीचा आनंद आहे. आजचा जो डाएट होता तर तो आज कंप्लीट डाएट घेऊ शकलो, 100% गोष्टी फॉलो केल्या, त्यामुळे छान वाटतं आहे. म्हणजे ॲक्च्युली आत्तापर्यंत 9 दिवसांमध्ये फक्त 1-2 वेळेस झालं असेल की डाएटमध्ये थोडंफार कमी जास्त झालं, पण मी ट्राय करतो आहे की 100% या गोष्टीमध्ये देता येईल. काल थोडंसं गुढीपाडव्यामुळे एक आम्रखंडाचा एक खंड आला होता, पण त्या गोष्टी आज कव्हर करून घेतल्या. कारण की ॲप्स वर्कआउटमध्ये त्या गोष्टी खूप हिट ॲप्स हार्डली हिट केले. ॲप्समध्ये पण जे डिक्लाईनमध्ये क्रंचेस असतात ते केले, त्यानंतर हँगिंग क्रंचेस केले, केबल क्रंचेस केले. कारण की सध्या ॲब्डोमिनल रेक्टस जो आहे तर त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणात फोकस करतो आहे. हिप फ्लेक्सरची इन्व्हॉल्वमेंट न करता फक्त ॲप्स कशी डेव्हलप करते याच्यावर जास्त फोकस चालू आहे.
कोअर मसल्स ओव्हरऑल डेव्हलप करण्यासाठी याच्यावरती आपण पुढे प्रयत्न करणार आहोत. पण सध्या मसल डेव्हलपमेंट जी बेसिकली जे सुपरफिशियल मसल्स आहेत तर त्याच्यावरती सध्या फोकस करण्याची गरज आहे आणि ती आम्ही करतो आहेत. त्याच्यामुळे आज फ्रंटल ॲब्स कवर केले, उद्या साईडमध्येच ऑब्लिक कवर करू आणि अशा प्रकारे ॲब्स हिट केल्यानंतर 15 मिनिट कार्डिओ आणि मग स्ट्रेचेस असा पूर्ण आजचा रुटीन होतं. ते आज छान फॉलो झालं. बाकी दिवस मस्त गेला. उद्या भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.